तर आपला सक्सेसफुली पवन मावळ तर झालेला आहे। तर हा गड अतिशय पुरातन असा मित्रांनो बघू शकता इथे आतमध्ये गुहा आहे खूप मोठी अशी। सुप्रभात मित्रांनो, शिव सकाळ। तर आज नवीन वर्ष चालू झालेले आहे। तर नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाची सुरुवातच आपण महाराजांच्या गडकिल्ल्यांनीच करणार आहे। तर आता आपण आलेलो आहे कोरबारस मावळामधील मुळशी तालुक्यातील कोरीगड इथे आणि आपल्यासोबत आज दोन नवीन पाहुणे जॉईन झालेत, वैभव जगदीश आणि ओमकार शेठ तर आहेच आहेत दरवेळेसप्रमाणे। तर चला आता गडचढाईला चालू करूया। आता थोडं आपण जंगलाचा पॅच क्रॉस केला नॉर्मल आहे, कारण की हा गड तसा इझी आहे। तुम्ही आंबेवालेमधून गेले आंबवणे गावामध्ये तर तिथून तर तुम्हाला डायरेक्टली पायऱ्यांचा पॅच लागतो। इकडून असा हा जंगलाचा पॅच आहे, मध्ये मध्ये असा खुल्ला होतो आणि तुम्ही उजव्या साईडला वरती बघशाल ना तर इथे आहे तो कोरीगड। आता सध्या ऊन सध्या डोक्यावर आहे ना, त्याच्यामुळे तो शॅडोमध्ये तुम्हाला दिसत असेल। आपण आहे ना सक्सेसफुली पवन मावळ तर कंप्लीट केलेला। तुम्ही पवन मावळातील सर्व किल्ले पाहिलेच असाल। तर यस, जर नसेल पाहिले तर नक्की आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे गडकिल्ल्यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच बरेचसे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतील। तर आता पवन मावळ कंप्लीट करून आपण कोरबारस मावळ आपण आता स्टार्ट करतोय। कोरबारस मावळ म्हटलं तर 4 किल्ल्यांची नावं आपल्या समोर येतात। पहिला म्हणजे कोरीगड जो आपण आज करतोय, दुसरा म्हणजे घनगड, सुधागड आणि सरसगड। तर हे असे 4 किल्ले आहेत कोरबारस मावळमध्ये। तर तुम्हाला पवन मावळ आता झालेला आहे आपला करून। तर आता पुढचा जो मावळ आहे आपण तो कोरबारस मावळ करूया। असं मावळ टू मावळ करत आपण गडकिल्ले आपण कंप्लीट करणार आहे। तर हा पॅच कवर करतानाच आहे ना आपल्याला वरती तुम्ही बघू शकता आता कोरीगडाची पूर्ण तटबंदी नजरेस पडायला लागलेली। तर मस्त वाटतं, एक रम्य अशी सकाळ आहे। नवीन वर्षाची सुरुवात आपण करतोय गडकिल्ल्यांच्याच भ्रमंतीने। तर हाही वर्ष अशीच गडभ्रमंती चालू राहावी हीच सदिच्छा। हा वाला जंगल पॅच आपला पार झालेला आहे आणि इथून जे येतं ते आंबवणे गावातून रस्ता येतो आणि आपल्याला या कोराईगडच्या इकडे जायचे। याला कोरीगड देखील म्हणतात, कोराईगड देखील म्हणतात। तर इकडून वाट आहे। इथे गडाविषयी काहीतरी माहिती लिहिलेली, थोडा वेळ वाचाही नक्की आणि मग इथून जाऊया। आता आपण त्या पायऱ्यांच्या पॅचला आलेलो आहे। तर चला आता चालू करूया आपण वरती चढायला। आता आपण कोरबारस मावळमधील कोराईगडमध्ये, या गडाला 3 नाव आहेत। याला कोरीगड देखील म्हणतात, कोराईगड देखील म्हणतात कारण की वरती कोराई देवीचं ठाण आहे आणि याला शहागड देखील म्हणतात कारण की याचा बेस कॅम्प आहे पेठ शहापूर। थोडंसं पुढं आले ना काय बघा असे आपले पायऱ्यांचा पॅच लागतोय। अगदी तुम्ही हार्डली अर्धा तासामध्ये वर जाऊन पोहोचाल। वरती गड थोडासा पसरट आहे, सरळ असं पठार आहे। काहीतरी हार्डली 10 मिनटाचा पायरीचा पॅच होता, तो कंप्लीट केला आणि आता फायनली आपण येऊन पोचलो आहे गणेशाच्या मंदिराच्या इथे। इथे एक गुफा पण आहे साईडला, मी तीही दाखवतो तुम्हाला। तर हे आपल्या गणपती बाप्पाचं इथं मंदिर आहे, बघू शकता खूप सुंदर गडदैवत असा गणपती। तर इथून आता इथे ही गुफा आहे। बघून येऊया जरा या गुफेमध्ये नक्की काय। तर ही पुरातन गुफा आहे। तर याच्यावरून आपल्याला अंदाजा लागतो की गड हा नक्कीच 1300 ते 1400 इसवी सनामधला असेल। तर इथे तुम्ही राहायला येऊ शकता, इथे टेंट वगैरे लावून राहू शकता तुम्ही। तर हा गड अतिशय पुरातन असा आहे। तर इसवी सन 1400 मध्ये
निजामाने इथल्या कोरी समाजाकडून. तर कोरी समाज काय आहे? कोरी समाज कोळी जो समाज आहे आपले कोळी बांधवे त्यांचा एक पार्ट आहे. तर त्या पार्टमध्ये जो कोरी समाज आहे त्यांचा हा गड मानला जातो. त्यांचीच गडदेवता कोराई मातेचं मंदिर आहे वरती. इथून वरती गेलं ना का तुम्हाला गणेश दरवाजा लागतो. पण तिकडे न जाता तुम्ही ना जेव्हा इथून चढणार ना तेव्हा इथून एक आतमध्ये रस्ता गेला आहे. तर इथं पाण्याचं टाका असावं. यस करेक्ट. हे बघा पाण्याचं टाकं इथे. पुरातन असं पाण्याचं टाकं आहे पूर्ण. याच्यात पण कोणीतरी पाण्याची बॉटल टाकून ठेवली प्लॅस्टिकची. आता किती वेळा मी बोलून थकलो की अशा ठिकाणी प्लॅस्टिक टाकत नका जाऊ. तर ही पाण्याची बॉटल मी काढेल मला जमेन तशी. चला इथून एक वर पाऊल वाट गेली ती जरा कुठं गेली आपण एक्सप्लोअर करूया. आणि इथून परत खाली उतरून एक पाण्याचा टाका अजून एक येते. ते पॅच जरा खाली डिसेंट आहे. थोडंसं खाली उतरायचं आणि तिथून इथे आले ना का हे बघा डिसेंट. तर चला आतमध्ये जाऊया पाण्याच्या टाकात. इथे थोडंसं क्रॉल करायला लागतं आपल्याला. आणि याच्या आतमध्ये आलं ना का खाली देखील पाण्याचं टाकं आहे बघा. बघू शकता तुम्ही. तर याच्यावरून एक कळतं की गडाचं जे श्रीमंती असते ती गडाच्या पाण्याच्या टाक्यांवर असते. मी हमेशा बोलतो. तर इथे पाण्याचा साठा भरपूर आहे. गणेश दरवाजाच्या आधीच आपल्याला पाण्याची 2 टाकी लागली ती पण अक्षरशः मोठी. त्या खालच्या ज्या पाण्याच्या टाक्या होत्या ना 2 तिथून आपण इकडे येतो. वरती गणेश दरवाजा आहे आणि इथे देखील एक कातळामध्ये पाण्याची टाकी आपल्याला दिसून येते. इथं देखील एक पाण्याची टाकी बघू शकता तुम्ही कातळामधली. येस हे बघा. तर हे पाणी स्वच्छ आहे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. पण इथे पण प्लॅस्टिकच्या बॉटल टाकून ठेवल्यात कोणीतरी. काय बोलणार आता. थकलो आम्ही समजून सर्वांना. तिथे ते पाण्याचं टाकं होतं तिथून आपण इकडून आलो. आता आपण जाऊया हनुमान दरवाजाच्या इथे. तर याचं आता हा दरवाजा ठीक परिस्थितीमध्ये नाही आहे. अख्खा तुटलेला आहे. कारण की हे बघा इथे देवडी पहिली देवडी आणि इथे तो दरवाजा होता. हे बघू शकता दोन्ही साईडला. तर इथे त्याचा दरवाजा होता हा. आणि इथून आतमध्ये देखील एक मोठी देवडी आहे. हे बघा अशी. तर देवड्या म्हणजे काय हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. मावळ्यांची आपली रक्षणासाठी करायचे महादरवाजाच्या रक्षणासाठी. इथून आपण आता निघूया आता गणेश महादरवाजाच्या इथे. तर अतिशय मोठा असा पुनर्रचित असा हा दरवाजा आहे. तर मस्त आहे. आणि या दरवाजाला गोमुखी स्वरूप आहे. तर गोमुखी द्वारम काय आहे मी तुम्हाला याआधी देखील सांगितले. आता गडाची जी मुख्य तटबंदी आहे ती आता नजरेस पडायला लागलेली आहे. हे बघा. आणि आता आपण सध्या उभा आहे गोमुखी द्वारम जे गडाचं मुख्य महाद्वार आहे तिथे आपण आलेलो आहे. यस याच्या चारी साईडला तुम्ही बघू शकता. इकडून जर तुम्ही लांबून बघशाल तर हे दरवाजा कधी दिसत नाही. कारण की गोमुखी स्वरूपाचे जे दरवाजे असतात ते असेच असतात की जे लांबून दिसणार नाही. पण आतमध्ये जेव्हा शत्रू जसा जवळ येत जातो तेव्हा त्याला समजतं की इथे ते द्वार आहे. जोपर्यंत इथे येत नाही मी ज्या पॉईंटला उभा आहे ही त्याची किमा आहे गोमुखी द्वाराची. गडाच्या गणेश दरवाजाच्या इथे येऊन पोचलेलो आहे. हे बघा खाली उभं राहा. यस हा आहे गडाचा गणेश दरवाजा. यस
आता आपण महादरवाजाच्या वरती चाललेलो आहे। इथून अशा शिड्यात आपले वैभव शेठ चाललेले आहेत। तर यस, इथून तिकडे ओमकार उभा आहे बघा, तिथे जायचं आपल्याला। इथून वाट अशी निमुळती होत चाललेली, तर थोडंसं अवघड आहे इथून चढणं, पण काय विषय नाही। हे बघा, तर याचा एंडचा जो पॅच आहे ना, तो पण थोडासा इथे अवघड आहे। काही इथे थोडंसं अवघड पॅच आहे, इथून डायरेक्ट इथे शिडी आहे, तर जरा सांभाळून पाऊल टाका। आणि इथे आपले साथीदार थांबलेले आहेत, तर इथे वैभव उभा आहे, ओमकार उभा आहे आणि JK उभा आहे। हाय, आपले साथीदार आहेत। आता आपण वरती आलेलो आहे गडमाथ्यावर, आणि गडमाथ्यावर मोठं असं पसरट असं पठार आहे। त्याच्यावर आता साईडून जी तटबंदी ती भली मोठी लांबडी आहे, आणि उत्तरेच्या साईडची जी तटबंदी आहे तिकडे आपण आता चाललेलो आहे। उत्तरेला झेंडा दिसून येतो आपल्याला, तर आता उत्तरेकडील बुरुज आपल्या नजरेस पडायला लागलेला असेल, तर तिथे आपला मराठेशाहीचा भगवा फडकलेला दिसून येतो तुम्हाला। आणि ही तटबंदी गडाची अख्खी सुंदर अशी तटबंदी, साईडून जर तुम्ही बघशाल ना, तर याला जे तीर मारायच्या खोबण्या म्हणतो त्या आहेत तिथे, असे प्रॉपर होल्स असे ठेवले आहेत पूर्ण तटबंदीला, म्हणजे शत्रूचं खालून जरी आक्रमण मोठा लोढा जरी आला तरी तो अडवला जात होता इथून। आणि ही तटबंदी बघू शकता अतिशय सुंदर अशी। आता आपण या तटबंदीवरून चालत येतो, तर आता फायनली आपण उत्तरेकडील त्या बुरुजावर आलेले बघू शकता। एकदम असा घुमटाकार बुरुज आहे, त्याच्या मधोमध आपला मराठ्यांचा भगवा फडकलेला आहे, तर याचं नाव झेंडा बुरुज आहे। आणि इथे काही क्षण पुढे गेलं ना का तिथे गुफा आहे एकदम जुन्या अशा, आणि हा कोरीगड बघा किती सुंदर असा दिसतो इथून, खूप छान याची तटबंदी। तर स्वराज्याची चंद्रकोर म्हणून हा ओळखला जाणारा कोरीगड, तुम्ही आकारावरूनच बघू शकता कसा चंद्रकोरीसारखा पसरलेला हा किल्ला। तर फायनली मित्रांनो, झेंडाबुरुजाच्या इथे मराठ्यांचं प्रतीक भगवा झेंडा। सह्याद्रीची चंद्रकोर असा हा कोरीगड। तर कोरीगड याचं नाव पडलं कारण की इथे कोराई देवीचं मंदिर आहे। तर आपण इथे 3 मंदिरं पाहायला मिळतात या गडावर टोटल। पण जेव्हा झेंडा बुरुजाच्या इथून खाली येतो ना, थोडंसंच तुम्हाला खाली यायचं आहे, तर इथं भुयार आहेत। ओमकार चालले आतमध्ये आणि आपले 2 मित्र गेलेत आतमध्ये, तर इथं हे कनेक्टेड असं भुयार आहे मोठं। तर याच्यावरून कळतं की हा गड खूप जुना आहे। आता आपण त्या भुयाराच्या आतमध्ये आलोय, इथे आपल्याला गणपती बाप्पाचं शिल्प दिसतंय, आणि इथून आतमध्ये रस्ता आहे, आपले साथीदार गेलेले आहेत आतमध्ये। तर चला आता मी पण उतरतो खाली। तर तुम्ही जेव्हा इथे येणार आहे सांभाळून उतरा। आणि यांचं काय चाललंय इथे आतमध्ये, हा बघा वैभव
मित्र बघू शकता तुम्ही अशी ही गुफा आहे. तर या गुफेवरून आपण अंदाजा बांधू शकतो की सातवाहन काळाच्या पूर्वीचा हा गड आहे. सातवाहन काळ म्हणजे इसवी सन 1400च्या आधीचा. तर गडाचा जो इतिहास आहे त्याच्याप्रमाणे इसवी सन 1400मध्ये हा गड निजामाने जिंकलेला. मित्र बघू शकता कसं आहे गुहा. इथे आतमध्ये गुहा आहे खूप मोठी अशी, पण याच्यात इथं वटवाघ आहेत सध्या, त्याच्यामुळं मी याच्या आतमध्ये जायला टाळतो आहे. आणि इथून एक ही कनेक्टेड गुफा होती ज्याच्यात आपण आत्ता गेलो. तर चला आता बाकीचा राहिलेला गड पूर्ण करूया. गडाच्या मध्यावर आहे ना 2 मोठे तलाव बघू शकता तुम्ही. असे 2 भले मोठे असे तलाव आहेत. त्याच्यामुळे गडावर पाण्याचा तर तुटवडा नाहीच आहे, कारण की पाण्याच्या टाक्या देखील भरपूर आहेत. आणि इथे हा तलाव देखील खूप छान आहे. आपलं हे महादेवाचं मंदिर फिरून झालेलं आहे. तर आता आपण महादेवाच्या मंदिरानंतर आई कोराई देवीच्या मंदिरात जाणार आहे. आपण आलेलो आहे फायनली त्या लक्ष्मी तोफेच्या इथे. तर हिचा तुम्ही आकार बघू शकता किती मोठी तोफ आहे ही. तर समोरचा जो तुम्हाला डोंगर दिसतोय ना, या तोफेची रेंज इथून तोफेचा गोळा त्या डोंगरावर जायचं एवढी रेंज आहे. तर तुम्ही बघा की एवढी मोठी तोफा देखील होत्या स्वराज्यात आपल्या मराठेशाहीत. मित्र चला बघूया आता ही लक्ष्मी तोफ देखील वैरी केलेली आहे की नाही. तर हे बघा, हा होल जेव्हा बुजलेला असतो तेव्हा ही तोफ बहिरी झालेली असते. तर तोफ तर किती मोठी असू दे, त्याचा तो छोटासा होल जरी बुजवला तरी ती बहिरी होऊन जाते. तर अतिशय ही पंचधातूची अशी मोठी अशी ही तोफ आहे. आता आपण कोराई देवीच्या मंदिरामध्ये थांबलेलो, थोडासा आराम केला, नाश्ता वगैरे केला थोडा. आता इथून आपल्याला इथे गडाचा चोर दरवाजा दिसतो आणि इकडे तटबंदी दिसते, तर ती आपल्याला कवर करायची. तर हे बघा,
या तटबंदीवरून सरळ तुम्ही खाली चालत आले ना का इकडे तुम्हाला चोर दरवाजाचं एंट्री मिळते। हे बघा असा हा चोर दरवाजा आहे। तर चला आतमध्ये जाऊन बघूया। तर इथून एक वाट आहे, पण ही वाट तुम्हाला घईची वाट म्हणजे माहीत असेल, दरीमधून तुम्हाला यावं लागतं क्लाइंब करत, त्याच्यामुळे ही अवघड वाट आहे। ही अशी अवघड अशी ही दरीतली वाट आहे, म्हणजेच घईतली वाट। आणि इथून हा पूर्ण तुम्ही चोर दरवाजा बघू शकता। चोर दरवाजा म्हणजे काय की जेव्हा परकीय आक्रमण झालेले गडावर तेव्हा इथून तात्पुरते सैन्य आपलं मावळे सगळे इथून खाली जंगलामध्ये जाऊन लपायचे या दरवाज्यांनी येऊन, जेणेकरून शत्रूला असं वाटायचं की ते गड जिंकलेत। आणि ते जेव्हा असे शांत व्हायचे स्थिर व्हायचे तेव्हा परत अटॅक करायचे इकडूनच, मग त्यांना कळतच नव्हतं। तर हा होता गनिमी कावा। अशा गनिमी कावांसाठीच प्रत्येक गडावर आपल्याला चोर दरवाजे दिसून येतात। आणि समोर तटबंदी बघू शकता तुम्ही, तर ती तटबंदी पण आपण बघूया लवकरच। तर मित्रांनो मस्तपैकी गड संवर्धनाचं काम झालेलं आहे इथे आणि चालू देखील आहे। आता इकडचा जो दक्षिण बुरुज आहे ना तो नीट करायचं काम चालू आहे सध्या। तर बघू शकता हा चौथरा किती मस्त झालेला आहे आता। तर खूप मस्त वाटतं की आपले छत्रपतींचे गड किल्ले आता पुनर्संवर्धन होतात आहेत। खाली आपण बुरुज बघू शकता, हा जुनावाला बुरुज आहे। तर याच्यावर जायचा आपल्याला रस्ता मिळाला तर आपण नक्की जाऊया याच्यावर। आणि हा दक्षिणेकडील बुरुज। मित्रांनो आता इथून मला तिकडे उडी मारायची। तिथे आपण होतो। जसा उत्तरेकडील बुरुज एकदम अतिशय सुस्थितीत दिसून येतो तसा हाही लवकरच दिसून येईल। आणि इथे अशी कपार आहे उभं राहण्यासाठी। असा होता हा कोरीगड आणि याचा हा दक्षिणेकडील बुरुज। सगळे आपले साथीदार इथे बसलेले आहेत आणि इथे ही कपार आहे अशी। तर या कपारीच्या वरती अशी तटबंदी आहे। तर इकडचा भाग थोडासा बनायचा बाकी आहे आणि ही खालची तटबंदी बघा किती सुंदर आहे, अतिशय बघण्यासारखी आणि नेत्रदीपक अशी ही तटबंदी आहे। पण सध्या हिच्याकडे जायचा रस्ता हा तुटला आहे, कारण की परकीय आक्रमणांमुळे तो जो मधला पार्ट आहे ना तो तुटल्यामुळे ना हा पार्ट, त्याच्यामुळे तिकडे जाता येत नाही, रस्ता लॉक झालेला आहे। पण नक्कीच हा संवर्धनामध्ये नीट केला जाईल। आणि हे इथून दिसणारं दृश्य, हा सगळा लोणावळा ते मुळशीचा घाट आहे। आणि आता हे पूर्ण जी तुम्हाला डोंगररांग दिसते ही कोर बारस मावळातली डोंगररांग आहे, जी आपण आता नेक्स्ट मावळ करणार आहे तीच आहे, ज्याच्यामध्ये घनगड, सुधागड आणि सरसगड आहे। तो कोरीगड आपला झालेला आहे। तर नक्कीच जर तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायचे असेल तर आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर जे पॉईंट आउट करतो ना ते तुम्ही बघा, ही सगळी आहे लोणावळा ते मुळशी सवाष्णी घाट। आणि ह्या सवाष्णी घाटाच्या रक्षणासाठी हा कोरीगड बांधलेला। तर तेव्हा या गडाला खूप महत्त्व होतं। तर पहिला हा गड कोरी समाजाकडे होता, जो की कोळी समाजाचा एक पार्ट आहे। त्याच्यानंतर 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड परत स्वराज्यामध्ये आणला आणि आपला भगवा या गडावर लावला। त्याच्यानंतर इंग्रजांनी जेव्हा आक्रमण केलेलं तर इंग्रजांनी 11 मार्च 1818 मध्ये आक्रमण केलेले या गडावर। पण त्यांना काही हा गड जिंकता येत नव्हता, कारण की याची जी तटबंदी, आता तुम्ही सर्व तटबंदी पाहिली असाल की किती मजबूत अशी तटबंदी, त्याच्यातून ते बाण मारायची पद्धत वगैरे, गोळे तोफगोळा हे खूप सारं होतं याच्यावर। पण त्याच्यामधल्या एका अधिकाऱ्याने नेमका तोफगोळा इथे जे दारुगोळ्याचं भांडार होतं त्याच्यावर मारला आणि त्याच्यामुळे पूर्ण गडावर आग लागलेली आणि पूर्ण गडाची नासधूस झाली। त्याच्यामुळे मराठ्यांना नामुश्किलीने हा गड सोडावा लागला। तर हा या गडाचा इतिहास होता।
ह्या कोरीगडाची आता इकडची जी तटबंदी आहे त्याचं काम चालू आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर असं हे काम चालू आहे. बघा पूर्ण असं काम चालू आहे, नवीन काम चालू आहे तटबंदीचं. पुनर्वसन चालू आहे पूर्ण. की पूर्ण तटबंदीचं काम एकदम जोखमीने चालू आहे, जोरदार काम चालू आहे कोरीगडाच्या तटबंदीचं. आणि समोर आता राजवाड्याचे अवशेष दिसतात आहेत. तर चला हा राजवाडा आता एक्सप्लोर करूया. आता तो राजवाडा एक तर बघितला, तो आता पुनर्निर्वासित आहे, पूर्ण नवीन बनवलेला आहे. तर आता इथे काही जुन्या वाड्यांचे अवशेष देखील आहेत, ते बघूया आपण. पण अतिशय हे पडलेल्या स्वरूपात इथे दिसून येतात. तर चला आता बघूया एक्झॅक्टली ह्या वाड्यांचं काय हालत झालेली आहे नक्की. हे बघा, हा आहे गणेश दरवाजाचं एक गोमुखी द्वार आहे. तर आपली पूर्ण गडफेरी कंप्लीट झालेली आहे आणि आपला कोरीगड पूर्ण सैर करून झालेला आहे. आणि आपण परत त्याच दरवाजाच्या इथं आलेलो आणि अतिशय सुंदर असा हा गड होता. याची तटबंदी, याची ओळख आहे, गडाची सैर करून खूप छान वाटले. तर फायनली मित्रांनो आपला कोरीगड पूर्ण सैर करून झालेला आहे. तर मजा आली एकदम. कोरीगडची जी तटबंदी ज्याच्यासाठी तो फेमस आहे तो आपण अख्खा पूर्ण बघितलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की स्वराज्य ऑफिशियलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. तर चला बाय बाय, टेक केअर, येतो.